प्रतिसाद तुमच्या समोरच आहे. इतक्या मोठ्या संख्येने ज्या वेळेस लोक येतात त्यावेळेस प्रतिसाद भक्कम आहे आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की नगरपालिकेपेक्षाही चांगला रिझल्ट हा ग्रामीण भागामध्ये निघल अशी माझी अपेक्षा आहे. शेवटी कार्यकर्त्यांचा उत्सुकता पाहून प्रत्येक सर्कलमधून कुठे 2 आहे, कुठे 4 आहे, कुठे 5 आहे, कुठे 3 आहे, कुठे पंचायत समिती लेव्हलवर 10 आलेले अर्ज आहे. या सर्व गृहीत धरलं तर आम्ही आज जे फक्त उमेदवारांनाच बोलवलेलं आहे, शक्ती प्रदर्शन वगैरे कुणाला नाही सांगितलं होतं. म्हणून आज आमचे जे संख्या शेकडोने असेल, परंतु ती संख्यामधून पूर्ण विन कॅन्डिडेट कोण आहे, कसा आहे, कशा पद्धतीने लोकांची संमती कोणाला आहे, सर्व ग्रामीण भागामधल्या वेगवेगळ्या ज्या आम्ही आज मुलाखती घेतल्या, या मुलाखतीमध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिला त्यांचे सर्वांचं आता नाव आमच्याकडे आलेलं आहे. त्या नावानुसार त्या गटामध्ये त्यांचा पूर्ण सर्वे केला जाईल आणि सर्वेमध्ये ज्याला जास्त पसंती असली त्याला आम्ही उमेदवारी देणार आहे, असं आमच्या तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख असतील, जिल्हा उपप्रमुख असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, या सर्वांनी असा निश्चित केलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये इतकी उत्सुकता पाहिल्यानंतर निश्चित त्याचे परिणाम विजयाच्या रूपाने साजरा करण्याची संधी हा ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे. आमच्या लोकसभा विधानसभा झालेली आहे, परंतु ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हाही ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू असतो आणि त्या माध्यमातून त्याची चाचणी केल्यानंतर त्याला उमेदवारी निश्चित केल्या जाईल आणि निवडून आणण्याची रणनीती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केली जाईल. बऱ्याच ठिकाणी नाही, तर याचा परिणाम जिल्हा परिषदच्या निवडणुकीवरती मला तर असं काही वाटत नाही. शेवटी ज्या ठिकाणी युती झालेली त्या ठिकाणचे स्थानिक उमेदवार कसे आहात, कोणत्या उमेदवाराला कोणी उमेदवारी दिली, कशा पद्धतीने शहरामधली रचना आणि त्या ठिकाणची व्यूहरचना पक्षनिहा जे आहे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर ज्या निवडणुका होतात त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा विजय होतो. आम्ही तर शिवसेनेच्या नावाने लढतो आणि आमचे प्रमुख आहे ते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष जी कर्तबगारी केली, जी कामगिरी केली, ज्या पद्धतीने सर्वसामान्य दलित, पीडित, गोर गरीब, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, अधिकारी, पुढारी सर्वांना न्याय देण्याचं काम केलं. म्हणून त्यांची लोकांमध्ये जी प्रतिमा आहे, माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्रामधला 1 नंबरचा चेहरा कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानेच महापालिकामध्ये शिवसेना विजयी होईल आणि त्यानंतर त्याचे परिणाम ग्रामीण मध्ये जसं आपण पाहिलं का ह्या ज्या निवडणुका घडल्या नगरपालिकेच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने जी निवडणूक घडली, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने समीर निवडून आले आणि याच्यामुळे 25 नगरसेवक निवडून आले, 3 कॉप मेंबर, हे 28+1चा जो नारा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने दिला होता तो खरा ठरला. याच्यामुळेच मी बोलू लागलो की एकनाथ शिंदे साहेब असे नेते आहेत, सर्वसामान्य जनतेचे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक 100% महापालिका जिंकू. आणि विशेषतः आपण कदाचित पाहिलं तर जिल्हा परिषदमध्ये इतकी उत्सुकता मी अनेक वर्षापासून राजकारण करतोय. आपण भवन सर्कल पाहिला, त्या ठिकाणची कॉम्पिटिशनची परिस्थिती पाहिली, भराडी सर्कलची पाहिली, तर मला असं वाटत नाही की कुठेही काहीही याचा परिणाम महापालिकेच्या जिल्हा परिषदवर होणार नाही. इतकी उत्सुकता पाहिल्यानंतर मी पहिलेच बोललो की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानंच जो वलय आहे सर्वसामान्य जनतेमध्ये, मतदारामध्ये त्याचा फायदा निश्चित मिळेल. मागील 6 महिन्यापासून